कुठे राहिली अश्विनी? किती वेळा फोन केला पण काय फोन म्हणून उचलत नाही. आता मोदकाच्या एवढ्या ऑर्डर घेतल्याय त्या पूर्ण करायच्या. कशा होणार? सगळं काय सामान आणायचं, कुठून आणायचं, काय आणायचं हे सगळं तिला तर माहितीये ना. काय चिडचिड करतेस एवढी? अश्विनी का टाइमपास करायला गेली आहे का? परीक्षा सुरू आहे तिची? हो, मग पण परीक्षा झाली की कॉलेजमधून यायला इतका वेळ लागतो का इथे तिला? गुरुदेव दत्त. बाबा हा चहा घ्या. थँक्यू. आई अगं का चिडचिड करतेस एवढी? गणपतीचे दिवस आहेत, गर्दी असते पार्लर मध्ये, येईल ती तिच्या वेळेप्रमाणे. अगं परीक्षा झाली की सरळ घरी ये म्हणून सांगितलं होतं. सगळं एका वेळेला कसं होणार? कुठेतरी थांबायला हवं होतं ना. हे सगळं काम कसं पूर्ण होणार ना याचं टेन्शन मला आलंय. आणि तिला परत त्रास, त्याचं जागरण, मग होणार आहे का सगळं एका वेळेला? आणि परत घरचं काम कमी कर असं म्हटलं ना तर तेही ऐकणार नाही ती. तिला सगळं काही करायचं असतं. आई मी सगळी सामानाची यादी काढून ठेवली आहे, जरा बघते आणि मी लगेच कामाला लागते. हातपाय धुवून आले. अश्विनी आत्ताच आलीयस, दमलीयस, तोंडावर दिसतंय सगळं. सो प्लीज जरा खाली बस, शांतपणे चहा पी आणि मग कर काम. ठीक आहे? हो बरोबर आहे. थांब तू जरा, मी चहा टाकते तुझ्यासाठी. नाही ग नको, चहा घेत बसले तर पुढच्या सगळ्या कामाला उशीर होईल. आवरायला हवं ना. आता उशीर झालाच आहे, आणखीन काय उशीर व्हायचा आहे? केवढे फोन केले, लवकर का नाही आलीस? फोन पण उचलत नव्हतीस. उद्याच्या पेपरच्या नोट्स घ्यायच्या होत्या मला आणि जेनीचा फोन आला, त्यामुळे मला पार्लरमध्ये जावं लागलं, कारण तिथे खूप गर्दी होती. तिला एकटीला जमत नव्हतं. अगं मोदकाच्या इतक्या ऑर्डर घेतल्यात, कशा पूर्ण होणार आहे? आणि होणार नसेल ना तर ज्याच्या ऑर्डर घेतल्यात त्यांना सांगून टाक, बाबा नाही जमणार आम्हाला म्हणून. आई, अश्विनी एकटीच आहे का या घरात जिला मोदक बनवता येतात? आपणही मदत करू शकतो ना. हो, सगळे मिळून करू शकतो ना. सगळे म्हणजे कोण? मीच ना. उगीच आपली कटकट. आई तू जरा थोडं शांत इथे बसतो. बैस 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 जरा. अगं, शांत काय? बस. किती टेन्शन आहे या मोदकाच्या ऑर्डरचं. मान्य आहे मला, पण थोडं शांत राहा जरा. आई ऐका ना, हो नका एवढे टेन्शन घेऊ. मी आले ना, मी करते सगळं. आता थोडीशी घाई होईल पण मी करते. तुम्ही उगाच चिडचिड नका करू, त्रास होईल तुम्हाला. आलेच मी हातपाय धुवून. एवढा वेळ ओव्हर टाइम करताना असं काम करताय तुम्ही? हे बघा बघा, याच्यात तुम्हाला बॅलन्स शीट चेक करताना आली आहे. बघा बघा याच्यात. मूर्ख, अंबर टॉवरच्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही दोघेही माझ्या सोबत नसणार. आणि बघता काय निघा इथून. I said get out. Nonsense. अहो सर, अशाने आपल्या हातून ते अंबर टॉवरचं प्रोजेक्ट जाऊ शकतं. तुम्हाला कळतंय का आपल्याकडे फार वेळ नाहीये. तुला कळते प्रतीक? अरे पण मी एकटा काय करू शकतो? असे युजलेस लोक मी माझ्या कंपनीत भरती करून ठेवले. सर आत्ता तरी तुम्हाला पटतंय का? श्रेयस वाघमारेशिवाय आपल्याकडे दुसरा काहीच पर्याय नाहीये. म्हणूनच मी तुला त्या श्रेयस वाघमारेकडे पाठवलं होतं. काय झालं सांग ना. हाकलून लावलं ना तुला. हो ना, पण सर जर श्रेयस सरांना आपल्याला इथे आणायचं असेल ना तर आपल्याला एक फुल प्रूफ प्लॅन करावा लागेल. म्हणजे त्यांना अशा वेळी गाठावं लागेल जेव्हा ते नाही म्हणूच शकत नाही. येस, आय नो. एक सिच्युएशन आहे ज्याला श्रेयस वाघमारे नाही म्हणू शकणार नाही. एपिडर्मीची डेफिनेशन, डर्मीज म्हणजे स्किन आणि एपिडर्मीज म्हणजे द आउटर मोस्ट थिन लेअर ऑफ द स्किन, म्हणजे स्किनच्या बाहेरचा भाग. अश्विनी, हा बाबा. अगं जरा पाणी घ्यायचंय मला. या. गोळ्या घ्यायच्या होत्या. अहो बाबा, मी देते. मला हाक मारायची होती ना, मी आले असते. अगं पाणी तर घेऊ शकतो ना मी, त्यात काय. सॉरी, ह्या सगळ्या गडबडीत ना परीक्षा, गणपतीची तयारी सगळंच राहून जात.
अश्विनी बघ किती त्रास करून घेतेस. तुझा कॉलेजचा अभ्यास आहे, ब्युटी पार्लर आहे, घरचं काम, पुन्हा ते मोदकांचं घेतलं डोक्यावर. हे सगळं करण्यामध्ये तुझी काळजी राहूनच जाते की नाही? नाही हो बाबा, एवढं काही नाही. एकदा का सर्टिफिकेट मिळालं ना की मग सगळंच ठीक होईल. सगळी कामं मार्गी लागतील. खरंच. एवढे कष्ट घेतेस ना, मिळेल तुला सर्टिफिकेट, मिळेल, पास होणार तू. बरं, कुहूला घेऊन जाऊ का बाहेर झोपायला मी? नाही नको. झोपताना मला म्हणाली होती की आई तुझ्याच बाजूला झोपायचे. उगाच मध्येच उठली तर तुमची झोप मोड होईल, कुरकुर करत बसेल. खरंच. बर ठीक आहे, सगळे झोपले, तू पण झोप जरा, नाहीतर रात्रभर अभ्यास करशील आणि उद्या पेपर सोडवताना पेंगशील. असं नको करूस. हो. तुम्हाला काही हवंय का? काय नाही, पडतो. आई काय करते सगळं? लाईट बंद कर ना, डोळ्यावर येते. हो बाळा. काय? वाव यार, हे संडे स्पेशल आईस्क्रीम काय भारी वाटतंय. आईस्क्रीमच खावंसं वाटतंय. असेल का फ्रीज मध्ये? परवा संजूसाठी आणलं होतं, ते उरलं होतं. असेल फ्रीज मध्ये मे बी. जाऊन बघते. वहिनी, एवढ्या छोटूशा दिव्यात का अभ्यास करत बसलीस गो? अगं कुहू झोपली आहे ना, म्हणून लाईट लावली नाही. तुला काय हवंय? पाणी हवंय का? हो, मला तहान लागली. थांब देते. अगं ए शिल्पी शिल्पी, एक मिनिट. हा. अगं मी पाणी बेडरूम मध्ये ठेवलंय का? मी विसरले तुझ्यासाठी पाणी. हा, विसरलीच असशील अगं तू. विसरले? ए नाही नाही नाही, तुझ्यासाठी मी पाणी भरून ठेवलंय. आणि तुला म्हणाले सुद्धा की तू 2 ग्लास पाणी पिऊन झोप. हो ना? हा, मग तू ते सारखं पाणी 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 केलंस ना, म्हणून मी गटगट पिऊन टाकलं वाटतं तेव्हाच. मग संपलं, आता तहान लागली म्हणून आले. शिल्पी, तुला डोळायला लागलेत का ग? अगं नाही म्हणजे तू आत्ता मला म्हणालीस तुला पाणी प्यायचंय, मग फ्रीजर मध्ये पाणी नाही ना ठेवत? नाही, असंच पाणीच प्यायचं होतं, बाकी काय नाही. थंड पाणी नको पिऊस. प्रेग्नन्सी मध्ये बरं नसतं थंड पाणी प्यायला. बरं ठीक आहे. बेडरूम मध्ये ठेवलंय, पी. लाईट बंद करते. हळू जा जाते वेळी. हो. काय अर्थ आहे? शिल्पी यार, आज आईस्क्रीम मिळेल असं वाटत नाहीये. चॉकलेट तरी असेल का माझ्या पर्स मध्ये? बघते. काही चॉकलेट नाहीये. लहान मुलं तेवढी अगरात, ना चॉकलेट आहे ना आईस्क्रीम आहे. शी. हा विद्युत, बोल. हाय. हाय. आपण ड्राईव्हला जाणार होतो ना? हो. आय नो की तुझं आईस्क्रीमचं क्रेविंग काही गेलं नसेल, राईट? म्हणून तुझ्यासाठी मी आईस्क्रीम आणलंय. आई शपथ, थँक्यू थँक्यू.
थँक्यू. हे पकड, हे पकड. बरं ऐक, इथे उभा खाऊ नकोस, बसून खा. चल. इथे शांतपणे बस आणि आईस्क्रीम. बरं मला एक सांग, तू राईड का कॅन्सल केलीस? चांगलं लॉंग ड्राईव्हला गेलो असतो. जाऊ दे ना, सोड. केली कॅन्सल. पण थँक्स फॉर दिस. आवडलं? म्हणजे वा, क्रेविंग झाल्यानंतर ती गोष्ट नाही मिळाली ना प्रेग्नन्सीमध्ये, तर काय होतं मी नाही सांगू शकत तुला. ओके, म्हणून तर आणलंय. थँक्स. बरं ऐक ना, हे, वहिनी जागेच आहे, येतोस आतमध्ये? नाही नको नको, का? बस डिस्टर्ब नको. तू एक काम कर, तू पण आता बाहेर थांबू नकोस. आज जा, शांतपणे आरामात बसून ये. आणि नाही ऐक, तू पण जास्त खाऊ नकोस. माई सांगत होती की हे काय गरम वगैरे असतं. ओके, थोडंच का. एवढा आणि बरोबर एवढाच पोर्शन खाणार मी, जास्त खाणार नाही. थँक्यू. निघू मी. हां, बाय. बाय बाय. नीट जा. या. वाह क्या पेपर था यारो, मतलब मजा आ गया. इतका छान गेला तुला पेपर. हाँ, मेरे हाथों से तो मक्खन जैसा गया. अभी एग्जामिनर ने जो करना है वो कर सकता है. तुझ्या इतका कॉन्फिडन्स माझ्यात कधी येणार आहे देव जाणे. एक मिनिट, एवढा ओव्हर कॉन्फिडन्स पण चांगला नाही. तू चुप. जब तो रिजल्ट तो आने दे, फिर देखते हैं. गाइस 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 प्लीज अभी ये स्टूडियोस बातें बंद करो और लेट्स पार्टी. करेक्ट. चलो चलो बेबी, तुम्ही क्या खाना है? आई एम डूइंग पिझ्झा, बर्गर, कोल्ड कॉफी एंड सो मेनी. सॉरी, मी ना मध्येच तुम्हा लोकांना डिस्टर्ब करते, पण मला पार्टीला यायला नाही जमणार. मला ना घरी जाऊन गणपतीची तयारी करायची, त्याच्या अगोदर मला पार्लरला पण जायचंय. सुनो ना डेजी, इसीलिए मैंने पार्टी के बारे कुछ कमेंट नहीं किया. देखो यारो, अगर पूरा ग्रुप नहीं जाएगा ना तो मैं भी नहीं कितने जाऊंगा. बरोबर आहे, मी पण नाही जाणार. मी पण, कारण मला भोव्या कोरायला जायचंय. अश्विनी ताई, मी तुझ्यासोबत येऊ का? आई बाबा म्हणाले की सुल्लू, यावर्षी गणपतीत आपण तुझ्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात करूयात करून. आई शपथ, हिचं ना दरवेळी काही ना काहीतरी वेगळंच असतं. सुलू सुलू, मी पण येऊ? इवन आई वॉन्ट टू गेट माय आईब्रोज डन टू लुक गुड. डेजी बेबी, तुम्हें लगन करी रहे છો? मैड बॉय, कुछ भी बोलता है यार ये जिग्नेश. आई गो टू पार्लर एवरी वीक. चलो अच्छा, एक काम तो बेस्ट हो गया. अभी हम बंदोदा एक धासू प्लान बनाते हैं. हाँ बेस्ट है. सुलू आणि डेझी, मी ना जरा अधोक्ष सरांना जाऊन ना गणपतीचं आमंत्रण देऊन येते. हा, अगं पण ते कोकणात जातात गणपतीला. हो का? हो, आई म्हणाली होती की सरांना बोलव, म्हणून मी आमंत्रण द्यायला गेले, पण ते म्हणाले की ते दरवर्षी कोकणात जातात गणपतीसाठी. जाएंगे ना, ओदा बिझनेस होते है. काय बिझनेस आहे? असं नाही म्हणायचं दलजीत, गणपती घडवणं म्हणजे पुण्याचं काम असतं. सुलू, ते मूर्त्या घडवतात? हो, म्हणजे त्यांचे बाबा मोठे मूर्तिकार आहेत. त्यांची आई सुद्धा हेच करते. त्यांच्या इकडच्या मूर्त्या नावाजलेल्या आहेत म्हणे. किती छान ना. आणि मला याबद्दल काहीच माहिती नव्हती. एक और बात सुन, सर एक से एक कमाल दी मूर्तियां भी बनवाते हैं. और वो तू सोशल मीडिया पे चिपकी नहीं रहती ना, तो तेनू पता नहीं है. सर अच्छे अच्छे शॉर्ट वीडियोस भी बनवाते हैं. तेनू दिखाओ, ये देख, देख ले. अरे आता नको, मला खरंच बघायचं, पण मी नंतर बघेन. आता मला जायला उशीर होईल ना. सुलू, डेझी, निघूया का आपण? हा, बाय बेबी. बाय. जिग्नेश निघतो आमचं. बाय बेबी. अरे नका रे छळू त्याला. आम्ही सर आपण मजे करते मस्त. अच्छा, अहो टीव्ही कसला बघताय? काय टाइमपास चाललाय? अगं बातम्या बघतोय ना मी. बातम्या बघणं आवश्यक असतं. काय आहे, देशात काय चाललं, समाजात काय चाललं कळतं माणसाला. जनरल नॉलेज वाढतं. जनरल नॉलेज वाढवून काय स्पर्धा परीक्षा द्यायची? अरे
इथे गणपती उद्यावर आलेत, कशाचा कशाला पत्ता नाहीये आणि आहात तुम्ही टीव्ही बघत बसलेला. अहो आता खाली जाऊन आले, सगळ्या लोकांची गणपतीची तयारी झाली आहे. मी आपलंच घर आहे, इथे काहीच पत्ता नाही अजून. होईल का? तू काय टेन्शन घेते? सगळं व्यवस्थित होईल. अहो टेन्शन मी नाही घेणार, तो कोणी घेणार? सगळं मलाच तर करायचंय ना. अश्विनी, तिला पार्लर आणि परीक्षा याच्यातून फुरसत मिळत नाहीये घराकडे लक्ष द्यायला. आणि शिल्पी, तिला तर सांगायची सोयच नाहीये. उरलं कोण? आम्हीच. अरे हे काय? तयारीला लागा, बसून नका राहू. अश्विनी, आता इव्हनिंगला 2 अपॉइंटमेंट्स आहेत, त्या 1 आवर्स मध्ये होऊन जातील. मग आजचा दिवस संपला. सुलू, सुन ना, तूने ये क्वेश्चन 3 का आंसर लिखा क्या? हो. तू नाही लिहिलास? अगं 12 गुणांचा होता तो, महत्वाचा होता. हाँ यार सुलू, मैंने ऑलरेडी एक क्वेश्चन का रॉन्ग आंसर लिखा था और ये लिखने गई तो टाइम अप. आता मला पण निकालाची भीती वाटायला लागली आहे. तू तो क्या यार टॉप करेगी, लेकिन मेरा क्या होगा? अरे काय चाललंय तुमच्या दोघींचं, सांगा ना मला. अगं आता पेपर होऊन गेलाय ना, विचार करून काही होणार आहे का? नका काळजी करू. देखा, इसीलिए मैं बोल रही थी, मुझे पार्टी जाना था, लेकिन तुझे छोड़ के पार्टी कैसे करते? ऑलरेडी आई एम फीलिंग सैड. मला पण खूप वाईट वाटतंय. म्हणजे आताच आपली परीक्षा संपली, आपल्याला आपलं प्रमाणपत्र पण मिळेल, पण यानंतर आपली भेट पुन्हा कधी होईल काय माहिती. परत तेच बोलायला लागलात ना. डेझी, सुलोचना, अगं काय घडून गेलंय किंवा पुढे काय घडणार आहे ह्याच्यावर आपला काही कंट्रोल असतो का? नाही ना. लिव्ह इन प्रेझेंट. वाह यार ऐश, क्या लाइन बोली है तूने. मैं तो कहती हूँ ना, तू ना लाइफ गुरु बन जा, क्या बिजनेस करेगी. काही बोलतेस जेनी. चल बाहेर जाऊन ही नोटीस लावूया. उद्यापासून 2 दिवस पार्लरला सुट्टी. आता फक्त मी आणि माझा गणू. अभ्यास नाही की पार्लर नाही. फोन कोणाचा? अरे दिव्या नागपाल मॅडम. बोला मॅडम. मॅडम अहो त्याचं काय आहे ना, झालं. हे घे. हा, मला पण दे रे. अश्विनी, काय? अरे वा, छानच झालंय की. हो ना, मस्त आहे एकदम. आई, अश्विनी नाही आली आहे का? अहो नाही, पण येईल इतक्यात. अहो काही नाही, मी मोदकाचे डबे द्यायला आले होते. माझ्या नंदेचाही डबा आणलाय हा बरोबर. हे बघा, हा डबा आहे ना, हा माझ्या नंदेचा आहे. हा, हे घ्या. आणि हे 2 डबेच नाही, हे माझे आहेत बर का. बरं, नक्की सांगा अश्विनीला, नाही तर कामाच्या गडबडीत विसरून जाल तुम्ही. नक्की सांगते. येते मी. आई आई आई, थांबते तिथे ठेवू नको, आम्हाला जरा काम आहे तिकडे. अगं बहिणीचा फोन येऊन गेला का काही? अगं नाही आला, पण येईल ती इतक्यात. मी पण काहीतरी ठरवलंय, अश्विनी आल्यावर सांग. अरे वा, आलीच. मखर तयार सुद्धा झालं. बघू. तू येऊ नकोस. हे ना तू उद्याच बघायचं, कारण सरप्राईज आहे. तुम्ही सगळ्यांनी इतकी तयारी करून ठेवली आहे की मला काही करायला ठेवलंच नाही. मयू, असं कसं? तुझ्यासाठी सगळ्यात मोठं काम आहे मोदक करायचं. आता पुढचे 2 दिवस घरातच आहेस ना, की आहेत आणखीन काही कामं? नाही म्हणजे 2 दिवस पार्लर मी बंदच ठेवलंय आई. फक्त मला उद्या 1 तासासाठी जावं लागेल जरा पार्लर मध्ये. ग बाई, म्हणजे तुझी धावपळ काही संपत नाही शू. आई, तुम्हाला त्या दिव्या नागपाल मॅडम लक्षात आहेत ना, ज्यांना मी मेकअप केला होता आणि ज्यांच्यामुळे आपल्याला ती रिसॉर्टवाली 500 पॅकची ऑर्डर मिळाली होती, त्यांचा मेकअप करायचा आहे. त्यांनी आपल्यासाठी एवढं केलंय म्हणून मी
नाही म्हणू शकले नाही. अगं पण उद्या वेळ कुठे आहे तुझ्याकडे? अहो तुम्ही जेव्हा गणपती आणायला जाणार ना तेव्हा मी पार्लरमध्ये जाऊन येईन आणि त्यांचा मेकअप करेन ना. अजिबात नाही अश्विनी. मी ठरवलंय बाप्पाला आणायला तू माझ्या बरोबर येणार, समजलं? सो मला काय माहित नाही, तू जायचं ना त्या दिव्या मॅडमला नाही सांगून टाक. त्यांना कसं नाही म्हणणार अहो, प्लीज समजून घ्या ना. त्यांची आपल्या बिझनेससाठी आपल्याला केवढी मदत झाली आहे. हे बघ अश्विनी, मी नेहमी म्हणतो बिझनेस फर्स्ट, पण बाप्पाच्या बाबतीत मी असं बोलणार नाही. मी ठरवलंय बाप्पाला घ्यायला तू माझ्या बरोबर येणार म्हणजे येणार. त्या अपॉइंटमेंटचं काय करायचंय ते तुझं तू बघ. चल पायाला मुंग गेलं.